नमस्कार मित्रांनो, सकाळी 4:15ला उठून सुरुवात केली आपल्या डे 2ला. सकाळी पहिले उठून रात्री भिजत ठेवलेले दूध आणि ओट्स बाहेर काढून साधे होण्यासाठी ठेवून दिले. मग नंतर मी फ्रेश व्हायला तसेच ब्रश करायला व तोंड धुवायला गेलो व तोंड धुवून आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मी माझे आसन अंतरायला घेतले. आसन अंतरून मी विपश्यना ध्यान पूर्ण 1 तास केले. 1 तास करून माझ्या पायात गोळ्या आल्याने मी जरा वेळ रेस्ट केला. त्याच्यानंतर पूर्ण 30 मिनिट्स रोप स्किपिंग केली. रोप स्किपिंग झाल्यानंतर मी माझ्या अंघोळीला गेलो व अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी माझी पहाटेची देवबत्ती केली व देवबत्ती करताना बाप्पा आणि बाप्पाचे पप्पा यांना हात जोडले. त्यानंतर मी माझा सकाळचा नाश्ता ओट्समध्ये पीनट बटर टाकून त्याच्यात 1 टेबलस्पून हनी टाकून एकत्र करून घेतलं व माझा सकाळचा नाश्ता शांतपणे बसून केला. नाश्त्याच्या नंतर मी माझ्या दुपारच्या लंचसाठी सॅलड कट केले. गाजर हे मी सॅलड बनवून घेतलं, तसेच पाण्याची बॉटलही घेतली आणि प्रोटीन सोर्स म्हणून मी माझे एअर फ्राय केलेलं थोडंसं पनीरही घेतलं. माझा डबा आज पूर्ण मम्मी देणार होती, त्याच्यामुळे मी फक्त सॅलड आणि पनीरवरतीच लक्ष दिलं. बाकीचा डबा मी खाली जाऊन माझ्या मम्मीकडनं घेतला. डबा भरून झाल्याच्या नंतर मी माझी ऑफिसची बॅग पूर्ण भरली. त्याच्यानंतर माझी ऑफिसची तयारी केली. ऑफिसची तयारी केल्याच्या नंतर मी बरोबर 7:30 वाजता घरातून निघालो. संध्याकाळी पुन्हा 8:30 वाजता मी घरी आल्याच्या नंतर पहिले हातपाय धुवून स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर मी माझ्यासाठी निंबू पाणी बनवलं. निंबू पाणी बनवून झाल्याच्या नंतर उद्या सुट्टी असल्याकारणाने मी माझे आठवड्याचे कपडे व डेलीचे कपडे धुण्यासाठी सगळे कपडे वॉशिंग मशीनला लावले. वॉशिंग मशीनला कपडे धुण्यासाठी 1 तास लागतो, त्याच्यामुळे मी त्या 1 तासामध्ये माझी संध्याकाळची विपश्यना साधना केली. साधना आपल्याला कमीत कमी 1 तासाची करायची आहेच. 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी. त्यानंतर मी वॉशिंग मशीनचे कपडे जे धुवून झालेले ते एक एक करून काढले आणि नीट रशीवरती वाळत घालायला सुरुवात केली. सगळे कपडे वाळत घालून झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या नाश्त्यासाठी दूध आणि ओट्स फ्रीजमध्ये भिजत घालून ठेवले. अशा प्रकारे आजचा हा आपला मिनी व्लॉग इथे संपला. भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.